बेलगावच्या रेणुकामाता देवीच्या दर्शनाला मोठी गर्दी। नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी। आष्टी तालुक्यातील बेलगावमधील रेणुकामाता मंदिर। महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात। धाराशिवच्या महावितरण कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी। भूमपरंडामधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत। भीमा नदीने पंढरपुरात इशारा पातळी ओलांडली। व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात। कर्नाटकला जोडणारा गोपाळपूरमधील जुना पूल पाण्याखाली। नाशिकच्या दुतोंड्या मारुतीला गोदावरीच्या पुराचा फटका। पुरामुळे मारुतीच्या मूर्तीवरील लेपन निघाले। मुख्य मूर्तीला नुकसान नाही। नाशिक शहरात कालपासून पूर्णपणे पाऊस थांबलाय। गोदावरीला आलेला पूर देखील पूर्णपणे ओसरलाय। वाशिममध्ये अतिवृष्टीचा भाजीपाल्याला फटका। बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे। आवक घटल्याने भाजीपाला महागलाय। 1 ऑक्टोबर पासून CSMT वरील 18 नंबरचा प्लॅटफॉर्म बंद। काही एक्सप्रेस गाड्या दादर पर्यंत धावणार। पुढील 3 महिन्यापर्यंत प्लॅटफॉर्म बंद। सावत्रवडीलाहून खरंतर 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। अकोला शहरातील धक्कादायक प्रकार। बालिकेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। नांदेडमधील भोकर शासकीय रुग्णालयात भला मोठा साप। रुग्णालयात सुविधांचा अभाव। व्हिडिओ व्हायरल। कर्मचारी आणि रुग्णांचा जीव धोक्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।